Good morning, student. Today we will discuss about the topic expansion of a minus b bracket cube. A minus b bracket cube is equal to the product of a minus b as a minus b into a minus b into a minus b. First bracket as it is the product of a minus b into a minus b bracket square. First bracket as it is a minus b bracket square means a first term, b is a second term. First term square minus 2 into first term into second term plus second term square. आता काय करणार, पहिल्या कंसातील दोन्ही पदांना या दुसऱ्या कंसाने गुणून घ्यायचे आहे. म्हणजेच कसं येणार, a as it is ब्रॅकेट a square minus twice ab plus b square minus b into bracket a square minus 2ab plus b square. आता काय करणार, कंसातील पदांनी गुणून घ्यायचे. a into a square a cube minus 2 as it is a into a square into b a into b square a b square. आता b ने काय करायचं, या ब्रॅकेट टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. b into a square b. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे म्हणून हे ब्रॅकेटमधले सगळे साईन चेंज होतात. निगेटिव्हचं काय होणार आहे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह. ओके, प्लस b into 2ab means 2ab square. हा पॉझिटिव्ह तो काय झाला निगेटिव्ह, b into b square mean b cube. आता बघा याची सम करून घ्यावं लागेल आपल्याला. a cube as it is minus 2a square b आणि a square b means minus 3a square b. आता हा ab square आहे, हा 2ab square आहे, दोघं पॉझिटिव्ह आहेत, याची सम होईल 3ab square. लास्ट टर्म as it is. Therefore a minus b bracket cube equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. एला फर्स्ट टर्म म्हणायचं, बीला सेकंड टर्म राहायचं, त्याचं ब्रॅकेट क्यूब आहे. मग फर्स्ट टर्म क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब. Solve the example for the given expansion formula. Practice set 5.3. Question number 1, expand. First example, 2m minus 5 bracket cube, 2m minus bracket cube. आता आपल्याला विस्तार करा, बघा कशा पद्धतीने सोडता येईल. पहिलं उदाहरण दिलेलं आपल्याला 2m ला काय म्हणणार, इथं याला फर्स्ट टर्म म्हणायचं, याला 5 ला काय म्हणायचं सेकंड टर्म म्हणायचं. आपण फॉर्म्युला शिकलो, फर्स्ट टर्म क्यूब minus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square minus second term cube. जसा फॉर्म्युला म्हटलं आपण a minus b क्यूबचा, तशा पद्धतीने आपण लिहून घेतो. आता ब्रॅकेट रिमूव्ह करू, सिम्प्लिफाय करूया. 2m चा क्यूब किती होईल 8m क्यूब, 2 चा क्यूब 8 आणि m चा m क्यूब म्हणजे 8m क्यूब मायनस याचा प्रोडक्ट करूया. बघा 2 चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60, 60m स्क्वेअर प्लस 5 चा
5 square 25, 25 into 2 50, 50 into 3 150 m. 5 cube 5 5 25, 25 into 5 125. Second example, 4 minus p bracket cube. 4 minus p bracket cube. बघा 4 ला फर्स्ट टर्म म्हणा, p ला सेकंड टर्म म्हणायचं. मग फर्स्ट टर्म क्यूब minus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square minus second term cube. आता 4 चा क्यूब 64. आता 4 चा स्क्वेअर 60 into 3 48, 48 into p 48p. 3 4 जा 12, 12 into p square म्हणजे 12p square minus p cube. The next 7x minus 9y bracket cube. 7x minus 9y bracket cube. बघा फर्स्ट टर्म 7x आहे, सेकंड टर्म 9y म्हणजे फर्स्ट टर्म क्यूब minus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square minus second term cube. सिम्प्लिफाय करूया. आता 7 चा क्यूब 7 चा काय करायचं, 3 वर प्रोडक्ट करायचं, तो मिळेल 343 x क्यूब. आता 7 चा स्क्वेअर 49 आणि 9 3 जा 27 यांचा जर प्रोडक्ट केला, बघा इथे अजून एक करूया, 9 3 27 27 x स्क्वेअर 7 7 49 49 आणि 9 3 27 y. इथं पण 9 3 7 3 21 x आणि इथं 9चा वर्ग 81 y वर्ग. क्यूब काय मिळेल मग 9 चा 229 y क्यूब. पुन्हा बघा 343 x क्यूब. आता या 49 into 27 करा, त्याचा प्रोडक्ट मिळेल 1323 x स्क्वेअर इंटू y x स्क्वेअर y. 21 आणि 81 चा प्रोडक्ट करायचा आहे, तो मिळेल 1701 x इंटू y स्क्वेअर मीन्स x y स्क्वेअर. लास्ट टर्म ॲज इट इज. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील. नेक्स्ट एक्झाम्पल, ओ 58 ब्रॅकेट क्यूब. 58 ब्रॅकेट क्यूब हे आपल्याला a मायनस b स्वरूपात लिहायचं, म्हणजेच 60 मायनस 2 मीन्स 58. फर्स्ट टर्म आपण 60 म्हणायचं, सेकंड टर्म काय म्हणायचं 2 म्हणायचं. मग कसं लिहिणार, फर्स्ट टर्म क्यूब minus 3 into second term square into first term square into second term plus 3 into first term into second term square minus second term cube. जो फॉर्म्युला आहे तसा. आता 60 चा क्यूब करायचा आहे, मग काय मिळेल 2,16,000. गुणाकार करून घ्या. 7 चा स्क्वेअर करायचं, त्याला 6 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं, तो मिळेल तुम्हाला 21,600. 2 चा स्क्वेअर 4 4 3 जा 12 12 ने 60 ला मल्टिप्लाय करायचं, तो मिळेल आपल्याला 720. 2 चा क्यूब असेल -8. निगेटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबरचा सम करून घ्यायची. मग आपल्याला काय मिळेल या ठिकाणी बघा,
याच्यामध्ये हे मिळवलं समजा, हा झाला पॉझिटिव्ह, आणि मग याच्यातनं काय करू आपण, हा नंबर काय करायचं मायनस करायचं. याचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर 1,95,112 हे फिगर्स आपल्याला मिळेल. अजून एक क्लास एक्झाम्पल घेऊया. 198 ब्रॅकेट क्यूब, 198 ब्रॅकेट क्यूब. आपल्याला हा नंबर a मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे एक्सपान्शन फॉर्म्युला सारखं करून घ्यायचा आहे. मग 200 मधनं जर 2 मायनस केले तर आपल्याला 198 मिळेल. मग आता इथं फर्स्ट टर्म काय आहे 200 आणि सेकंड टर्म आहे 2, म्हणजेच 200 क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब. आता याचा 200चा क्यूब करायचा आहे, म्हणजे जवळ बघा 2चा क्यूब 8 होतो, याचा क्यूब म्हणजेच किती 0 लिहिणार तुम्ही 6, किती लिहिणार 6, 1 2 3 4 5 6 असं करून घ्या. इथं बघा 200चा स्क्वेअर म्हणजे 4 0 राहणार आहेत, लिहूनच टाकायचे. 2चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12, 12 2 जा 24. एवढा मोठा प्रोडक्ट करायची गरज नाही. 2चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12, 12 इंटू 2 24, हे 0 ॲज इट इज. 2चा क्यूब 8. इथं पण त्याच पद्धतीने करायचं आहे. निगेटिव्ह नंबरची सम करा, पॉझिटिव्ह नंबर सम करा, पॉझिटिव्ह नंबरमधनं निगेटिव्ह नंबर मायनस करा, तर ते फिगर मिळेल 77,62,392. अशा पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा वापर करून उदाहरणं सोडवता येतील.